इयत्ता 8वी गणित द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन परीक्षा ही प्रश्नपत्रिका मराठी मीडियमची आहे। जर तुम्ही सेमीला असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये सेमीच्या पेपरची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही सेमीचा पेपर पाहू शकता। प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा। गुण आहेत 5। 1. दिलेल्या बहुपदीला चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची टिंबटिंब म्हणतात। 2. सरासरीला सांख्यिकीच्या परिभाषेत टिंबटिंब म्हणतात। 3. समीकरणात दिलेल्या चलासाठी जी किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात ती किंमत म्हणजे त्या ... असते। 4. कमी होणाऱ्या किमतीला टिंबटिंब असे म्हणतात। 5. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = ... इंटू उंची म्हणजे हाईट। सोडवा। 1. भागाकार करा व बाकी लिहा। हे समीकरण दिलं आहे, त्याचं भागाकार आणि बाकी काढायचे आहे। 2. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या 37 विद्यार्थ्यांना गणित विषयात एका 10 गुणांच्या चाचणीत मिळालेले गुण खालीलप्रमाणे आहेत। या गुणांचा मध्य काढा। प्रश्न दुसरा सोडवा। 1. 2 ब्रॅकेटमध्ये x - 3 = 3/5 x + 4। 2. जोसेफचं वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे। दोघांचे मिळून वजन 63 किलो आहे, तर जोसेफचे वजन काढ। 3. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असे असते, तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल शोधा। 4. सज्जनरावांनी एका बँकेतून $710 दराने 1 वर्षाने परतफेडीच्या अटीवर ₹10,000 कर्ज घेतले, तर वर्षअखेर त्यांना व्याजासह किती रक्कम द्यावी लागेल। एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 83.2 चौसेमी आहे। त्याची उंची 6.4 सेमी असेल, तर त्याचा पाया किती लांबीचा असेल ते काढा। प्रश्न सोडवा। गुण आहेत 12। एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 96 चौसेमी आहे। त्याचा एक कर्ण 12 सेमी आहे, तर त्या चौकोनाच्या बाजूची लांबी काढ। 2. इष्टिकाचित्ती आकाराच्या मासे ठेवण्याच्या काचेच्या पेटीची लांबी 1 मीटर, रुंदी 40 सेमी व उंची 50 सेमी आहे, तर त्या पेटीत किती लिटर पाणी मावेल ते काढ। 3. एका वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 660 चौसेमी व उंची 21 सेमी आहे, तर तिची त्रिज्या व तळाक्षेत्रफळ काढ। सोडवा। 1. तांब्याच्या भरीव वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या 4.2 सेमी असून तिची उंची 16 सेमी आहे। ती वितळवून 1.4 सेमी व्यास व 0.2 सेमी जाडी असलेल्या किती चकत्या तयार करता येतील। 2 आहे 10,608 दरम्यान होणारे ₹20,000वरील 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक काढ। तिसरा शेवटचा प्रश्न। एका नाट्यगृहावर नाटकाची ₹200 दराची व ₹100 दराची काही तिकिटे विकली गेली। ₹200 दराच्या तिकिटांची संख्या ₹100 तिकिटांच्या संख्येपेक्षा 20 तिकिटे जास्त खपली होती। दोन्ही प्रकारच्या तिकीट विक्रीतून नाट्यगृहाला ₹37,000 मिळाले, तर ₹100 किती तिकिटे विकली गेली हे काढायचं आहे। इथेच पेपर संपलेला आहे। जर तुम्ही सेमीला असाल तर सेमीचा पेपर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। तुमच्या मित्रांनाही शेअर करा। थँक्यू।